आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे,
आम्ही जातो तुम्ही कृपासू द्यावे, सखळा सांगावी विनंती माझी। वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठो आमाशी पावला, पुढे सैत साला गुप्त तुका। वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठल। आम्ही जातो तुम्ही कृपासू द्यावी, सखळा सांगावी विनंती माझी। वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला। पुढे सैत झाला गुप्त तुका, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास दुखा। वचन ऐका कमलापती रंग, Oh
कमलापती माझे रंकाची विनंती. थोडं कमी करायला थोडं नारदा. कर जोडी तो कती काळी आपण असावी जवळी. मस्तक हे पायावरी वार करी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. सकळा सांगावी विनंती वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत. बसा बोलू नका. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराया महाराजांचा हा अभंग आहे. आणि आपल्याला आज वैकुंठ गमन सोहळा या निमित्ताने कीर्तन आहे. पण काय आपल्या प्रारब्धाला अर्धा तास राहू चला जसं असेल तसं. तुका म्हणे असंच. जगद्गुरु तुकोबराया निर्वाणीच्या काळामध्ये सांगतात, काय सांगू लागले? आम्ही जातो तुम्ही. आज एवढ्यावर सांगणार आहे. आम्ही आणि तुम्ही. मग बघू पुढच्या वर्षी. मी अभंगाच्या बाहेर जात नाही की तितकं वाईट आणि मला ती सवय नाही. आम्ही ह्या शब्दाने काय होतो आणि तुम्ही ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बर का. आम्ही जातो तुम्ही. आम्ही शब्द एक वचनी होतो का बहुवचनी होतो? भारती पाटील किती वचने? आम्ही म्हणले की सगळेच. तुकाराम महाराज किती होते? आम्ही कसं म्हणले? हे वैकुंठ गमन हो विठ्ठल. आम्ही या शब्दाने सुरुवात केली. आम्ही जातो तुम्ही. आम्ही जातो याचा अर्थ आमचं घर जातो. कोण जात? रचना शब्दाची कशी आहे पहा. कीर्तनाला ह्यालाच विशेष असतं बरं का. आपण घ्यायचं एक आरडायचं एक असं नाही. जे तुकोबरायला अपेक्षित आहे तेच बोलावं. जे साधू संतांना अपेक्षित आहे तेच बोलावं. आणि साधू संतांच्या शब्दाचं विवरण करावं. स्वयंपाकीन एक गहू प्रकार बहु.
एका गव्हाचे अनेक प्रकार होतात, तसे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. विठ्ठल काय म्हणले महाराज? आम्ही जातो ठीक आहे, पण तुम्ही काय करा, कृपा असू द्या. पण आम्ही जातो आणि कोण जातो बर का? आम्ही जात असताना आम्ही कोणाला घेऊन जातो विशेष या. तुकोबराया गेले जात असताना कोणाला घेऊन गेले कळतंय? आम्ही शब्द टाकल्यामुळे एवढा पसारा झाला इथे. आम्ही म्हणत नव्हते की नाही तर एवढा पसारा वाढला नव्हता. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही जातो, कोण जातो? आम्ही शब्द एकवचनी आहे का बहुवचनी आहे? एकाला सिद्ध करता येतो, अनेकाला सिद्ध करता येतो. तुम्ही शब्द सुद्धा बहुवचनीच आहे आणि आम्ही शब्द सुद्धा बहुवचनी आहे. आता इथं संगती चांगली आहे बरं का. आता एखाद्याला आमंत्रित केलं, आमच्या गुट्टे महाराजाला आमंत्रित केलं. गुट्टे महाराज तुम्ही काय करा, उद्या आमच्या पोराचं बारसं आहे, तुम्ही काय करा, तुम्ही म्हणल्याच्या नंतर तुमच्या घरातली फॅमिली सगळी या की नका? तुम्ही आता इथं आम्ही तुम्ही शब्दाने काय होतो, तुम्ही काय करा, सगळेच घेऊन या. का तुम्ही या म्हणल्याच्या नंतर तुम्हाला एकट्याला का नाही, सगळ्यांना. तुम्ही तसा आम्ही म्हणल्याच्या नंतर तुकोबरायच्या तर संग कोणीच गेलो नाही. बायको नको म्हणली तर तुकोबरायच्या संग गेलं का? एक शेवटच्या चरणात काय म्हणते, पुढी सहित तुका. काय घेऊन गेला? आम्ही जातो याचा अर्थ इथंच कळायचा आपल्याला. शब्द रचना फार मस्त आहे, व्याकरण फार सुंदर आहे का? हेच कळलं पाहिजे. आणि आता उगा आम्ही कथा सांगत राहतो. तुकोबराया सदैव वैकुंठाला गेले. आता वैकुंठाला गेले आणि सदैव वैकुंठ गमन, आपलं विषय वैकुंठ गमनावर आहे. वैकुंठ कुठं आहे? वैकुंठ वैकुंठ कुठं आहे? नांदेवा पाट हरे हा वैकुंठ, नांदेवा पाट हरे हा वैकुंठ, बरला घना दाट हरी दे. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ. हे कोण आहे? हरला घनदाट हरी दिशी. आता वैकुंठ बर का, भगवंताचं आनंद आद्वय आणि निरामय जे रूप आहे ना, ते वैकुंठ आहे. आणि त्यातल्या त्यात सांगू का, खरं वैकुंठ तर साधूच आहे. जो साधूच्या स्वरूपाशी एकरूप होतो तोच वैकुंठात राहतो. विठ्ठल साधूशी समरूप होतो, साधूशी एकरूप होतो तोच वैकुंठात राहतो.
सर्वत्र वैकुंठ ऐका वैकुंठ भुवनी घर कोण्या भवनात घर केली वैकुंठ कुठं आहे श्री गुरुच्या हृदयात आमचं घर असं वैकुंठ श्रीगुरु हे वैकुंठ आहे श्रीगुरुचं स्वरूप निरामय सुख ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं स्वरूप काय तर श्रीगुरु आहे त्याचं सगुण रूप श्रीगुरु आहे आणि निर्गुण रूप ब्रह्म आहे विठ्ठल तसं सगुण रूप काय आहे हे श्रीगुरु आहे सगुण ब्रह्म म्हणावं आणि श्रीगुरुच्या अंतकरणात हृदयात आपण असावं आणि आपल्या हृदयात श्रीगुरु असावं चोफाळुनी भले आणि वरी वैसवो पाऊले कुठं राहावं श्रीगुरु तैसा हृदया माझे विरामो सर्व सुखाचा राम आत्मा कुठं आहे हृदयात आहे वैकुंठाला जायची गरज नाही वैकुंठच नाही तर काय लावलंय वैकुंठ तुम्ही जर वैकुंठ असत तर साधू संतांनी त्याचा विचार केला नसता किती साधूचे पुरावे सांगू किती सांगू नको धाडू आम्हा वैकुंठाशी हरी वास दे पंढरे सर्व काळ नको वैकुंठचा वास सुफळ पुण्यायांचा नाश आहे का वैकुंठ तुका म्हणे सोपे गेले पाये आता वैकुंठ कुठं आहे साधू संतांनी जे वैकुंठ सांगितलंय तो का म्हणे सोपी आहे पायी वाट वैकुंठ पंढरी भूमीवरी हे वैकुंठ आहे ते वैकुंठ नाही आणि वैकुंठ सांगू श्री गुरुचं स्वरूपात जो एकरूप होतो ना श्री गुरुशी जो एकरूप होतो त्या श्री गुरुशी समरस होतो त्या ब्रह्माशी प्रभूशी समरस होतो ना तोच वैकुंठात नांदतो त्याच्याशी जो एकरूप होतो ना तोच वैकुंठामध्ये नांदत असतो त्याचं नाव वैकुंठ आहे तुम्ही तिकडे जाऊच नका आणि वैकुंठात गेला कोणाला मोडी दे इकडे बोलू नका विठ्ठल आता बोलण्यासारखं खूप आहे
काय करू तर आपल्याकडे 15 मिनिटं राहिले. चांगलं बोलायला वेळच नसतो बरं का. आणि गप्पा आणणाऱ्याला किती काही वेळ असते. विठाला विठाला वैकुंठा जावया तपाचे सायास करणे जीवा करणे लागे बहुनाश. बहुनाश उलट झालं आपलं. हे मग जुळला गेलं. करणे जीवा लागे करणे जीवा बहुनाश. लागे जीवा नाश करणे बहु. आता लंब ये मग विठाला जीवाला नाश करावा लागतो. कष्ट करावे लागतात तेव्हा त्याला वैकुंठ प्राप्त होतो. वैकुंठ प्राप्त होतं याचा अर्थ मला वैकुंठच कळलं नाही अजून. जी वस्तू प्राप्त आहे तिला प्राप्त करण्याची गरज आहे का? अवघड आहे हो. जाऊ दे आता. काय तिकडे जायचं नाही आपल्याला. काही का नाही. आता सधय आणि वैकुंठ गमन. सधय वैकुंठ म्हणजे गमन म्हणजे काय? कसं गमन केलं तुकोबरायांनी? देहासकट. म्हणून आम्ही शब्द टाकला विठ्ठल. आम्ही शब्दाने दोन्ही काम होतात बरं का. लक्षार्थ बी असतो आणि वाचार्थ बी असतो. लक्षार्थाने एक भाग्याचा असतो आणि वाचार्थाने एक भाग्याचा असतो. तर गावच्या लोकाला तुकोबराय काय केले म्हणे? विनंती. चला तुकाराम महाराज. कोण्या गावच्या लोकाला केले? देवगावच्या का? कोण्या गावच्या? आम्ही देवगाव घेऊन बसलो. अरे हे एक गाव आहे. जम्बो आदि पामाजे एक पंढरपूर गाव ऐका. धर्माचे मूळ सार पाटील त्याचे बघा. धर्माचे नगर देखील हे गाव आहे बर का. हे कोणतं गाव आहे? हे गाव आहे. ह्या गावाचा पाटील पंढरी आहे. त्याचे विठो पाटील त्याचे नाव. या गावचा पाटील आहे बर का. आणि त्या पाटलाला बायका किती आहेत? काय म्हणले? भीमातील एक वशिले नगर त्याचे नाव पंढरपूर बर का.
त्याचं नाव काय आहे? पंढरपूर आहे. तेथील मोकाशी चार भोगात्या पाहिला 16,000 नाचत जाऊ त्याच्या गावार खेळया सुखरी. किती किती हजार आहेत? 16,000 गाय. बोजा किती आहे? देह किती आहे? 4. अवस्था किती आहेत? अवस्था जागृती स्वप्न सुसुप्ती तुर्या 4. देह किती आहे? 4. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. आजचं कीर्तन वेगळं आहे का सावकार? ते सप्त्यातले कीर्तन ना विठाला. मुद्रा किती आहे? मुद्रा 4ला प्रसवणारी 5. 5वी ती मुद्रा. मुद्रा ती पातावी लावून. वेळच नाही आपल्याकडे. आपल्याला जायचं आहे कुठं? तुम्ही एवढा मोठा आबाळ आलाय, कापूस बाहेर ठेवलं, त्याला भिजून जाईल, मध्ये ठेवावं का ते अजून त्याच्यावर मध्ये ठेवावं विचारला. तसंच वाण्या किती आहेत? 4. परा पश्यंती मध्यमा वैखरी. वाण्या 4 आहे, देह 4 आहे. अंतकरण किती? मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सुद्धा किती आहे? 4. 4 7 4 7 किती येतात? 28. देव किती वर्ष झालो बाय? 28. चाललंय का? आता ह्यांचे कोणचे वर्ग आहेत? यांची स्थिती काय? यांचं वैभव काय? हे कोण्या स्थितीमधून कोण्या स्थितीत येतात? हे ज्या दिवशी कळलं ना, त्या दिवशी तुम्हाला खरा परमार्थ कळतो. विठ्ठला आणि या सर्वांनी मिळून काय केलंय? हे किती आहेत? 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी. बुद्धी कोण आहे? बर का? ह्या सगळ्याला सांगतात. ह्या सगळ्याने तुम्हाला सांगू लागले. कोण कोण? आमच्या जेवढे गणगोत आहेत ना आमचे, त्यांनी तुम्हाला विनंती केली. आता आमचे गणगोत कोण कोण आहेत माहिती? आम्ही जातो, आम्ही कुठं जातो? जिथून आलो तिथं. विठ्ठला आम्ही जातो. आम्ही कोण आहे? परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. ह्या सर्वांनी सांगितलं. हे सगळं गणगोत आहे. कुणाचं? तुकोबरायाचं. उगाच देव सदैव वैकुंठ कशाला म्हणतात? सर्वस्वाला घेऊन जातो, त्या स्वरूपाशी एक होतो, त्याच नाव वैकुंठ ग म्हणा. विठ्ठल पर्वतावर पाणी पडलंय. पर्वतावरलं पाणी माळाच्या पोटाने वाहतो. त्याला लवण म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेत. आणि लवणाचं पाणी होळाला येतं.
सांगू लागलो वैकुंठ गमन याचा अर्थ. माळाच पाणी लवणास एकरूप झाले, स्थिर झाले. माळ विसरून गेला, लवणात परिवर्तन झालं. लवणातलं पाणी होळाला आलं, लवण विसरली, होळ एकरूप झाला. आणि होळाचं पाणी गंगेला आलं. होळ गेला, नाला गेला, नदी गेली, गंगा रूप होते. आणि जशी गंगा समुद्राला गेली त्यावेळेला समुद्र रूप होते. नाला राहिला नाही, नदी राहिली नाही, काय नाही. सगळ्याला घेऊन, सगळ्याचे आयव घेऊन, सर्वस्व घेऊन समुद्राला गेली. तसं जगद्गुरु तुकोबराया हे सगळं वैभव, सर्वच वैभव घेऊन त्या परमात्म्याशी एकरूप होतं. त्याचं नाव वैकुंठ. सर्वस्वाला घेऊन जातो. गंगा कोणाकोणाचा त्याग केली. त्या दगडातून, त्या माळातून, घाणीतून आलास, आमच्यात येऊ नको असं आहे का? नाही. वड्यात आली, वड्याचा विंकार, होळाचा, नदीचा, नाल्याचा, गठाराचा, कशाचाच विंकार केली नाही. तिचं नाव गंगा आहे बरं का. तिचं नाव काय? गंगा. आणि तिचं नाव घेतलं काय होतं? वाचे म्हणता सकळ पाप ती गंगा आहे. आणि ती गंगा जशी समुद्राला गेली, गंगा गंगा राहिली. राहते का? तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी. उर्म्या किती आहेत? तर तुम्ही प्रमाण उचलले, तुम्ही सांगावं लागतं तुम्हाला. प्रमाण उचलले त्यानं सांगायचं आता मला, म्हणजे पुढे प्रमाणच उचलत नाही. उर्म्या किती आहेत? परमान उचलले म्हणून सांगलो त्यांना. असं जर महाराजांनी ठरवलं, ज्यांनी परमान उचलला ना त्याने त्याचा अर्थ सांगावा, मग कसं होईल? महाराज सुद्धा गायब होती, कीर्तनकार. होय हो. परमान म्हणून जातो. षडवर्मीचा 6 उर्मी आहेत. किती आहेत? 6 आहेत. कधी जागी होता ते? कोण्या उर्मीचा कोणचा भाग आहे, कोण्या उर्मी मधून कोणता आनंद व्यक्त होतो त्याचा भाग तर पाहिजे. उग कोणाला जमत नाही. विठ्ठल अवघ्या झाल्या उर्मी एक मय. सगळ्या जेवढ्या महाराष्ट्रातून जेवढ्या नद्या वाहतात ना, 72,000 काय आहेत नाड्या. ह्या नाड्याच्या माध्यमातून काय वाहतोय?
आ काय होते राणा ह्या नाड्यातून काय होते विठ्ठल सगळ्यांना घेऊन जाते ती गंगा असते ती समुद्राला जाते तसं सर्वाला घेऊन जातो साधू त्या परब्रह्म स्वरूपाला ऐक्य होतो जसा समुद्राला सगळ्या नद्या नाल्या गंगा गटार घेऊन समुद्राला समुद्र रूप करते तसाच साधू त्या सगळ्याला घेऊन श्रीगुरूच्या रूपामध्ये विराजमान होतो म्हणजे एकरूप होतो त्याच नाव वैकुंठ विठ्ठल आम्हाला सवय लागली वैकुंठ म्हणले की बाई वैकुंठ म्हणले कुठे बघते हा आणि हे सगळे घेऊन जावं लागतो आणि त्या श्रीगुरूची एकरूप व्हावं लागतं श्रीगुरूशी समरस व्हावं लागतो ज्या वेळेला श्रीगुरूशी एकरूप होतो तर त्याचं वाहन नाही आणि राहणं नाही समुद्राला गेल्यावर आता कुठे गेली गंगा वाहत वाहत गेली ठीक आहे समुद्रापर्यंत गेली आता समुद्रातून कुठे गेली आता तिला काठ नाही आता काहीच नाही तिचं कार्य संपलं नाही ती समुद्र रूप झाली तसा शिष्य ज्या वेळेला श्रीगुरूशी समरस होतो श्रीगुरूला समर्पित होतो त्यावेळेला त्याचं वाहन बंद झालं नाही तो ब्रह्मरूप होतो विठ्ठल तसंच आहे बघा त्याच्याशी एकरूप होणं म्हणजेच वैकुंठात वैकुंठी नांदे ज्ञानदेवा ज्ञानदेवा सर्वत्र वैकुंठ केले असे नदीला समुद्र केलं नाल्याला समुद्र केलं गटारीला समुद्र केलं का नाही होळाला समुद्र केलं सगळ्याला गंगेने तिथपर्यंत नेऊन काय केलं समुद्र रूप केलं तसा साधू अनेक जीवाला ब्रह्म करतो त्याचं नाव वैकुंठ विठ्ठल
जो सर्व ही येतात ना साधूकडे त्या सगळ्यांना वैकुंठ रूप करून टाका. सर्वत्र वैकुंठ. हे काय आहे मग आता याच्या जर देव नाही कळला ना विमान द्यायला कितीही वाऱ्या काय नाही लचपट. ह्या सगळ्या देव दिसावा तर मला बरं वाटत. बरं गुलाल उधळून मग बोलतात असंही कृत्याला काय आपल्याला कोण बांधणार आहे. विठाला देव तुकाराम नाथ भगवान की जय. टाळी वाजवा टाळी. तुकाराम 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 थोडं शांत व्हा बर का 2 मिनिटं. वरच्या पोरवा गप बसा. वरी कोण तर बघा बरं तिकडे. मी तुम्हाला कीर्तन सांगणार नाही आज वैकुंठ सांगू लागलो. नाही वैकुंठ वैकुंठ लय लोकांच्या डोक्यात झाले म्हणून वैकुंठ सांगू लागलो. आणि वैकुंठाला कसं जायचं ते बी सांगलंय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाढवील झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. कोण बोलाले. कोणाला बोलाले. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वाढ वेळ झाला झाला वाढ वेळ उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वैकुंठा श्रीरंग वाढ वेळ झाला झाला वाढ वेळ उभा पांडुरंग. कुठं उभा आहे आणि कसा उभा आहे. कशावर उभा आहे. कोण्या विटेवर. कशाची विट आहे. विवेकाची. कोणची विट आहे. आम्ही म्हणतो अरे कुंड्या मातलाशी उभा केले असं आहे की. भिरकाविली विट. विट. अजून कोणची विट आहे. पण विवेकाची. कशाची विट आहे. ती विट का तयार झालेली आहे. कोणची विट आहे आणि कोण्या विटेवर प्रभू विराजमान आहे. ती विट कोणची आहे. विवेकाची. याचा ज्या दिवशी मेळ बसणार नाही ना तुम्ही किती कीर्तन सांगा किती बी ऐका काही बी नाही. जे ऐकतो ते सांगतात. जे रोज ऐकतो ना
तेच सांगतात. अरे वैकुंठ नेमकं कसं आहे, त्याचं स्वरूप काय, तुमच्यातलं वैकुंठ काय आहे, तुमच्या वृत्त्या काय, तुमच्या स्वरूपाची ओळख करून घ्या. बाकीच्या गोंधळात पडू नका. बाहेर किती पाहून काही उपयोग नाही. बाहेर माणूस वागून चांगला नाही, घरात चांगला वागावा. का नाही? कसं वाटते तुम्हाला? घरात चांगला वागावा का बाहेर चांगला वागावा? बाहेरचे लोक माणसाला मानव का घरातले मानव? घरातले. आणि मग शिवाजी महाराजाला घरातले विरोध केले का बाहेरचे? संभाजी राजाला घरातले विरोध केले का बाहेरचे? छत्रपतीला, महाराणा प्रतापाला घरातले विरोध केले का बाहेरचे? झाशीच्या लक्ष्मीबाई राणीला घरातले विरोध केले का बाहेरचे? ह्या भारतावर अनेक लोक राज्य केले, त्याला कारण कोण होते? त्याच भारतातले गद्दार होते. विठ्ठल. कसा साधू कोणी ठरवावं? साधूला कोण ठरवावं? साधू पत्नीने. हा? पत्नीने. क्या बात. साधू समाजानं ठरवून जमणार नाही बर का. साधू बायकोने ठरवावं. हो, कुठं बोंबलत गेलं की म्हणजे खरा साधू ठरवायचा झाला तर पत्नीने साधू ठरवावा लागतो. तो साधू होतो. विठ्ठल. पत्नीला न साधू म्हणून तिला ब्रह्म दिसला पाहिजे, ती पतिव्रता. विठ्ठल. शिष्याला गुरु ब्रह्म दिसला पाहिजे, तो शिष्य. का नाही? साक्षात कोण दिसाव शिष्याला? गुरु ब्रह्म दिसाव. दिसत का मग? दिसाव तर चक्र पाहिजे हातात. सगळा आंबेळा आहे. म्हणून ते आपल्याकडे पाडव्याच्या दिवशी पहिल्याच्या काळात पारावर बसून काय करत यात मस्ता साहेब? नक्की की आता ते मोडले म्हणा, पण आमच्या लहानपणात मी बघला प्रत्येक या पारावर दुसरं काहीच काम नव्हतं. पोळ्याच्या दिवशी एक आणि पाडव्याच्या दिवशी. पोळ्याला मोरक्या आणि पाडव्याला कासरा. नवा कासरा झाला तरच त्याचं मुहूर्त व्हायचं बारशीला. का नाही? मग ते कासरा कसा तयार होते? पट्ट्याला कीर्तन कसं राहते? पट्ट्याला तसंच कीर्तन आहे. अरे जीवाचं खरं कुठं चुकलंय, जीवाला खऱ्या स्वरूपामध्ये कसं न्यायचं आहे हे सांगता का पट्टी लावता? पट्टी लावून चालणार नाही. आणि म्हणूनच जगावर परिवर्तन होईना. विठ्ठल. आता आपल्याला 12:15 झाले. 15 मिनिटं जास्त घेतले तुमच्याकडून बर का. जाऊ दे आता. अजून योग आला तर आपलंच पुढच्या वर्षी कीर्तन राहते. काही काळजी करू नका. आहे का नाही? कारण का उपास आहेत. काही लोक आहेत उपास आहे की जेवून आले नक्की. खडोबाच्या नावाने एक बार म्हणा. जगद्गुरु तुकोबाराया आपली वृत्ती प्रवृत्ती निवृत्ती बर का. काय काय? वृत्ती प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रमेय प्रता प्रमाण. आपला विषय झाला. प्रमेय कोणाला म्हणा?
प्रमता कोणाला म्हणावं आणि प्रमाण कोणाला म्हणावं. प्रमाणाला कोणची उपाधी लागली त्यावेळेला ते हे प्रमाण. बरं का, व्रतीला ज्ञानाच्या उपाधी लागली त्यावेळेला आत्मा हा प्रमाण होतो. ज्ञानदेवा प्रमाण त्याला उत्तर असं. खूप छान विषय. तस जगद्गुरु तुकोबराया हे सर्व आपले जे पंचकर्म इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11 मन 12 बुद्धी 4 देहे 4 वाण्या 4 अवस्था बर का, ते एवढ्याला घेऊन कुठे निघाले? वैकुंठाला निघाले बरं का. आणि सगळ्याला घेऊन त्यावेळेला भगवंताच्या स्वरूपामध्ये विराजमान झाले. त्या दिवशीच देहासकट तुका गुप्त झाला शेवटचं चरण. अंधकार विटो आमासी गावाला, अंधकार विटो